नमस्कार मित्रांनो, मी पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, हे मी 4 लोणच्याचे आंबे घेतले आहेत आणि ह्याचं आता छान लोणचं भरणार आहे. फ्रेश लोणचं भरायचं आहे. फ्रेश म्हणजे लगेच कट करून लगेचच भरायचं आहे. तर पाहूया ते कसं भरायचं. नाहीतर कट करून आपण हळद मीठ लावून रात्रभर ते भिजवून ठेवतो, नंतर 2 दिवस वाळवतो आणि नंतर त्याचं लोणचं भरतो. पण हे आपल्याला आता फ्रेश कटिंग करून लगेचच लोणचं भरायचं आहे. तर ते कसं भरायचं ते आपण आता पाहूया. आंबे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता आपण ते पुसून कट करणार आहेत. आता हे 4 आंबे मी कापून घेतले आहेत आणि त्यामध्ये थोडं हळद आणि मीठ मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला पटकन त्याचा मसाला बनवायचा आणि मसाला थंड झाला की आपण त्यामध्ये आंब्याच्या फोडी मिक्स करून घ्यायच्या की आपलं लोणचं तयार. अगदी सोपी पद्धत आहे. मित्रांनो, आता मी मोठा एक बाउल भरून तेल घेतलं आहे शेंगदाण्याचं. हा हिंग घेतला आहे थोडा. हे हळद मसाला, हळद आपण आधी थोडी टाकली आहे आंब्याच्या फोडीमध्ये. ही गुळाची पावडर आहे. हे बेडेकर मसाला आहे. ही राईची डाळ आहे आणि आपण हे थोडं मीठ घेतलं आहे. आणि आंब्याच्या फोडीच्या चाळणीमध्ये मी काढून घेतल्या म्हणजे मिठाचं पाणी झालं असेल ते त्यातलं निघून जाईल. आता हा मी टोप ठेवला आहे गॅसवर आणि आपण हे सगळं बाउलवरून तेल आहे ते गरम करून घेऊया. छान गरम झालं आहे कडकडीत. तर मी गॅस बंद करून घेते. आता आपण ह्यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊया. हिंग टाकूया. मस्त तेल आपण गॅस बंद केला आहे तरी पण तेल किती कडकडीत गरम झालं आहे. बेडेकर मसाला, हळद आणि मसाला, हे राईची डाळ आणि हे मीठ. लोणच्यामध्ये जितकं मीठ जास्त असेल तितकं चांगलंच असतं. आपण मिक्स करून घेऊया. गॅस बंद करून आपण हे सगळे मसाले टाकले ना की मसाला जळत नाही आणि छान होतो तो. ह्यामध्ये आपण ती थोडी गुळाची पावडर घेतली आहे ती पण घालून घेऊया. आता हे आपले तेल एकदम थंड झालं की आपण त्यामध्ये आंब्याच्या फोडी मिक्स करून घेतो. हे पण आता छान लोणचं मसाल्याबरोबर मिक्स झालं आहे. आता हे रात्रभर मी असंच ठेवणार आहे आणि तेलाचा थर वरती आला पाहिजे लोणच्याचा. त्यासाठी आता आपण रात्रभर असंच ठेवूया. मित्रांनो, सकाळ झाली आहे आणि बघा तेलाचा थर किती वरपर्यंत आला आहे. म्हणजे आपलं तेल कमी नाही झालं, बरोबर झालं आहे. तर बरणीमध्ये भरून आपण पाहूया लोणच्यामध्ये तेलाचा थर किती होतो तो. चमच्याने मी एकदा लोणचं पुन्हा हे पहा मित्रांनो, आता तेलाचा ही थर आपल्या लोणच्याच्या बरोबरीने आहे. हे पहा, आता लोणच्याच्या वरपर्यंत तेल आलं आहे आणि हे 2 दिवसांनी हळूहळू आणखीन थोडं वर येईल ते. म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण आता लोणच्यामध्ये बरोबर आहे. तर आणखीन आपल्याला तेल ह्याच्यामध्ये ॲड करायची गरज नाही आहे. तर तुम्हाला ही झटपट लोणच्याची पद्धत माझी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा आणि कमेंट्समध्येही सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीवर. थँक्स फॉर वॉचिंग.